The Great Happiness. फूटस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपति अशोकं विरजं खेमं ये तं मंगलमुत्तमं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तुम्हा सर्वांच्या प्रती तथा द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपल्या हित सुखाकरिता या बुद्धवाणीला धम्मदेशनेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतो आहे। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारा या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। काही दिवसांपासून आपण 10 पारमितांचा अभ्यास करीत आहोत। एक एक करत बऱ्याच पारमिता आपण गाठलेल्या आहेत आणि रोज दररोज एक पारमिता आपण पाहत आहोत। तुम्हाला समजावी म्हणून पारमिता काय असते तिचं विश्लेषण विस्ताराने करण्यासाठी म्हणून आपण एक पारमिता घेत आहोत। आपण सुज्ञ आहात त्याबद्दल मला माहिती आहे, पण तरी देखील धम्म हा चांगल्या प्रकारे आपल्याला समजला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्या सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा माहिती झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला क्षण प्रतिक्षण जाणीव होत राहील। कारण मन आहे आणि मन हे चंचल आहे। भरपूर गोष्टी आपल्याला माहीत असून देखील कधी कधी त्याचा विसर पडतो। तेव्हा आज जी पारमिता आपण पाहणार आहोत ती पारमिता आहे उपेक्षा पारमिता। पाली भाषेत तिला उपेक्षा असं संबोधलेलं आहे। मराठी, हिंदी भाषांमध्ये तिला उपेक्षा पारमिता असं म्हटलं जाते। उपेक्षा हा शब्द आपण सर्वांनी अनेकदा ऐकला असावा। आता सध्या मराठी आणि हिंदीमध्ये उपेक्षित किंवा उपेक्षा हा जो शब्द ज्या अर्थाने वापरला जातो आहे, खरं तर तो अर्थ म्हणजे आता जो अर्थ लावला जातो त्या अर्थाचा आणि भगवंताने ज्या अर्थाने उपेक्षा हा शब्द वापरला पारमितीच्या संदर्भात त्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही।
जेव्हा लोक म्हणतात की उपेक्षित समाज आहे, असा एक शब्द सध्या प्रचलित आहे, उपेक्षित समाज. मग त्या उपेक्षित शब्दाचा अर्थ लोकांनी म्हणजे दुर्लक्षित समाज असा लावलेला आहे, दुर्लक्षित. परंतु भगवंतांनी हा उपेक्षा जो शब्द वापरला त्याला जर आध्यात्मिक दृष्ट्या किंवा बुद्ध वचनाचा संदर्भ घेऊन आपण पाहिलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर उपेक्षा या शब्दाचा अर्थ होतो बॅलन्स ऑफ माइंड, इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे मनाची संतुलित अवस्था किंवा तटस्थ मनाची अवस्था किंवा त्याला समता असं देखील आपण म्हणू शकतो. शब्द शब्द असतात समजून घेण्यासाठीचे. मनाची तटस्थ अवस्था किंवा मनाचे संतुलन किंवा मनाची समता. जसं की ध्यानामध्ये आपल्याला बऱ्याचदा शिकवल्या जाते की समतेच्या माध्यमातून पहा, समता ठेवा. तर समता ठेवा म्हणजेच उपेक्षा भाव ठेवा असा त्याचा अर्थ लावला जातो. परंतु बऱ्याचदा बऱ्याच लोकांकडून उपेक्षा शब्द त्याचा अर्थ समजून घेत असताना गफलत होत असते. उपेक्षा म्हणजे आता मी जे तुम्हाला अर्थ सांगितले, तटस्थता, संतुलन, समता किंवा अनासक्त, हा एक परफेक्ट शब्द आहे. परफेक्ट शब्द ज्याला म्हणू शकतो बौद्ध साहित्यानुसार. अनासक्त, मनाची अनासक्त अवस्था, त्याला सुद्धा उपेक्षा भाव, उपेक्षा भाव आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा असं होते की उपेक्षा किंवा मनाची तटस्थ भावना म्हणजे असं नाही आहे की समोर कुणाला तरी मारत आहे, कुणाचं तरी नुकसान होत आहे, कुणाचं तरी घर जळत आहे आणि तिथे सुद्धा आपण तटस्थ राहणे, संतुलित मनाची अवस्था ठेवणे, याला उपेक्षा भाव म्हणू शकतो का आपण? म्हणायला पाहिजे का? एकीकडे भगवंताने करुणा सांगितली आहे, मैत्री सांगितली आहे, दया सांगितली आहे, आणि जर आपण त्या हिशोबाने त्या अर्थाने या शब्दाला घेतलं की उपेक्षा भाव आपल्या मनात बाळगला पाहिजे सदैव, तर मग आपल्या समोर कुणाचं तरी नुकसान होत आहे आणि आपण डोळे झाकलेत आणि आपण म्हणत आहे की नाही मी धार्मिक आहे, मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या उपेक्षा भावाला पाहत आहे, जाणत आहे, अनुभवत आहे, तर जमेल का? तर त्या अर्थाने उपेक्षा शब्द सांगितलेला नाही आहे. उपेक्षा भाव किंवा उपेक्षा हे जे अंग आहे पारमितेचं सांगितलेलं, तर भगवंतांनी म्हटलेलं आहे की या जीवनामध्ये समजा आपण साधना करीत आहोत, ध्यान करीत आहोत, तुम्हाला मी व्यावहारिक पण सांगतो आणि आध्यात्मिक पण सांगतो. आपण समजा ध्यान करत आहोत, सकाळी जेव्हा आपण ध्यानाला बसतो, तर ध्यानाला बसल्यानंतर, साधनेला बसल्यानंतर दोन गोष्टी घडत असतात. डोळे बंद करून बसल्यावर किंवा शरीर स्थिर ठेवून बसल्यावर दोन गोष्टी आपल्याबरोबर घडतात. म्हणजे मनामध्ये दोन हालचाली घडत असतात. शरीराला आपण स्थिर ठेवलं, डोळे बंद केलेत, हालचाल नाही आहे बिलकुल, तर तेव्हा दोन गोष्टी घडत असतात. कोणत्या दोन गोष्टी घडत असतात म्हणाले भगवान? एक तर आसक्ती वालं मन, चित्त अवस्था तयार होते, नाहीतर म्हणजे एक तर लोभाची किंवा द्वेषाची अवस्था आपल्या मनात तयार होते. कशी अवस्था? की ज्याही प्रकारे आपल्याला शांत बसल्यानंतर, स्तब्ध बसल्यानंतर जो कोणता त्रास होतो, तेव्हा द्वेष मूलक चित्त आपलं तयार होते, नाही का? हे दुखते, ते दुखते, अरे आता गळून आले हातपाय, अरे आता हात जड पडला, आता बस झाला, आता, हे द्वेषमूलक चित्त आहे. म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी म्हणून जे आपण बसलेलो असतो, तेव्हा चित्तामध्ये आपल्या भाव उत्पन्न होतात की गुडघा दुखतो आहे, कंबर दुखते आहे, मान दुखते आहे, आणि आता अजून काय काय, तर बस झालं. तर हे द्वेषमूलक चित्त, हा एक भाव उत्पन्न होत असतो. आणि दुसरा भाव की जर यदा कदाचित एखाद्या गोष्टीत आपलं मन रमलं, डोळे बंद केल्यावर, आता डोळे जर बंद केले तर डोळे बंद केले, पण जगाला तर पाहणं सुरू राहते,
डोळे बंद केले म्हणजे काय जगाला पाहणं बंद होते काय? डोळे बंद केल्या केल्या मन दिल्लीला जाते. डोळे बंद केले की बुद्धाच्या मूर्तीसमोर बोधगयातल्या. डोळे बंद केले म्हणजे जगाकडे पाहणं सोडून दिलं असा त्याचा अर्थ होत नाही. तर दोन गोष्टी होतात की डोळे बंद केले, ध्यानाला बसलो आणि विचारचक्र तर सुरू राहते. तर दोनच प्रकारचे विचार ध्यानाला बसल्यावर येतात. मग आपल्या एक तर गुडघा दुखू लागला, पाय दुखू लागला की तिकडे मन जाते, द्वेषमूलक चित्त. आणि दुसरी गोष्ट, जर मनात एखादा विचार आला, लेकीकडे विचार गेला, आपलं डोकं लेकीकडे गेलं, मन लेकाकडे गेलं, थायलंडला गेलं, बुद्ध गेलं किंवा झोपेत गेलं, तर मग तिकडे मग आपल्याला लोभी चित्त आपलं बनते आणि बरोबर तिकडे जाते. दोनच तर गोष्टी घडतात, दुसरं काही घडते का बघा तुम्ही? दोनच गोष्टी. तर भगवान म्हणाले अशा अवस्थेमध्ये जेव्हा की ध्यानाला बसल्यानंतर साधना करताना जर द्वेषमूलक चित्ताची अवस्था पुन्हा 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 निर्माण होत असेल, तर त्या चित्त अवस्थेला तुम्हाला उपेक्षा भावामध्ये आणता आलं पाहिजे. त्यालाच समता, तटस्थ भावना, संतुलित मनाची अवस्था म्हटलेला आहे. आणि जे रमणारं चित्त आहे, नको नको त्या गोष्टींमध्ये रमणारं जे चित्त आहे, त्याला सुद्धा समता भावनेमध्ये आणलं पाहिजे. कारण भगवंतानी एक या जगाबद्दलचा, संसाराबद्दलचा एक नियम सांगितला, तो कधी न बदलणारा, तो म्हणजे परिवर्तन. परिवर्तन हा जगाचा शाश्वत नियम आहे. परिवर्तन म्हणजे बदल. या जगात एकाच अवस्थेत ना कोणती वस्तू, ना कोणता पदार्थ, ना कोणती घटना, ना कोणतं झाडं, ना कोणता पाला, ना कोणी माणूस, ना मनाची अवस्था एकाच अवस्थेत इथे काही एक राहत नाही. कारण जग हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. हे भगवंताचं वचन आहे. तर जेव्हा जेव्हा आपल्याबरोबर जे जे म्हणून काही घडत राहील, सकारात्मक किंवा नकारात्मक, सकारात्मक घडलं तर आनंद आहे, सुख आहे, आणि नकारात्मक घडलं तर दुःख आहे, रडणं आहे, आक्रोश आहे. तर भगवान म्हणाले जेव्हा जेव्हा कधी अशी डोलायमान मनाची अवस्था तयार होत राहील, तेव्हा तेव्हा आपण उपेक्षा भाव मनी बाळगला पाहिजे. उपेक्षा भाव. जर उपेक्षा भाव मनी बाळगला नाही तर आपण वाहत जातो, आणि दोन्हीतून कोणत्याही बाजूने आपण वाहत गेलो तर दुःखाशिवाय आपल्या वाट्याला काहीच प्राप्त होत नाही. हा उपेक्षा भाव भगवंताने सांगितलेला आहे. मी जे आता गाथा म्हणालो ती गाथा आहे महामंगल सूक्तातील. भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते, जेतवन विहारात राहत होते अनाथ पिंडकाच्या, आणि तिथे भगवंताने एका देवतेच्या विनंतीवरून महामंगल सूक्ताचा उपदेश दिलेला आहे. एक एक करत मनुष्यांचं आणि देवतांचं मंगल कशात आहे हे भगवंताने सांगितलं. आणि सरते शेवटी भगवान बुद्ध म्हणतात, फुट्ठस लोक धम्मेहि चित्तं यस्सं न कंपती अशोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. भगवंताची वाणी आहे, हे शब्द भगवंताचे. तर भगवान म्हणतात फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्सं न कंपती अशोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. हेच उत्तम मंगल आहे. कोणतं उत्तम मंगल आहे म्हणतात भगवान बुद्ध? जेव्हा कधी आपल्या वाट्याला सुख येईल, जेव्हा कधी आपल्या वाट्याला दुःख येईल, जेव्हा कधी आपल्या वाट्याला लाभ येईल, जेव्हा कधी आपल्या वाट्याला हानी येईल, जेव्हा कधी आपल्या वाट्याला यश येईल, जेव्हा कधी आपल्या वाट्याला अपयश येईल, आणि जेव्हा कधी आपल्या वाट्याला प्रशंसा येईल, आणि जेव्हा कधी आपल्या वाट्याला निंदा येईल, या चारही गोष्टी घडत असताना, आठही गोष्टी घडत असताना भगवान म्हणाले मनाची संतुलित अवस्था आपल्याला ठेवता आली पाहिजे. मनाची संतुलित अवस्था.
कारण जग हे परिवर्तनशील आहे. अनित्य धर्म भगवंतांनी शिकवलेला आहे. जग परिवर्तनशील आहे. ना सुख कायम राहते ना दुःख कायम राहते, ना लाभ कायम आहे ना अलाभ म्हणजे हानी कायम आहे, ना यश किंवा कीर्ती कायम आहे ना अपकीर्ती किंवा अपयश कायम आहे, ना कौतुक ना प्रशंसा कायम आहे ना निंदा कायम आहे. आहे काहीतरी कायम याच्यापैकी आपल्या सोबत सदैव राहील असं एक तरी गोष्ट या 8 पैकी आपल्याकडे आहे का? भगवान म्हणतात या 8 गोष्टी वाट्याला आलेल्या असताना ज्यांचं चित्त कंपायमान होत नाही, कंपित होत नाही, हलत नाही, विचलित होत नाही, असो कंग ते शोक विरहित राहतात. असे लोक मग शोक विरहित राहतात, अनासक्त राहतात आणि हेच उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान. बघा उत्तम मंगल कशात सांगितलं? हालाकी गृहस्थांना हा उपदेश दिलेला आहे भगवंताने. अनासक्त राहण्याचा उपदेश गृहस्थांना सुद्धा देखील भगवान बुद्ध देतात की ह्या 8ही अवस्था आपल्या वाट्याला जेव्हा जेव्हा म्हणून कधी येतील तेव्हा तेव्हा आपण मनाने खचून जाऊ नये, ढळू नये, मन आपलं नको त्या मार्गाला जाऊ देऊ नये, वाहत जाऊ देऊ नये आणि त्या माध्यमातून दुःखी होऊ नये. यासाठी म्हणून भगवान बुद्ध हा उपदेश करतात महामंगल सूत्राचा की 8 लोक धर्मांना आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कधी 8 लोक धर्म आपल्या वाट्याला, याला 8 लोक धर्म म्हटलेला आहे. हे जे मी आपणास आता सांगितलं त्याला 8 लोक धर्म असा शब्द वापरलेला आहे. 8 लोक धर्म हे 8 आहेत ना, जोड्या जोड्या 4 जोड्या म्हणजे 8 आहेत. त्याला फुट्टस्थ लोकधम्मी भगवंताने सांगितलेलं. आता ही बघा भगवंताने हे 8 लोक धर्म सांगताना बघा निसर्गाचं पण उदाहरण दिलं आहे. मनुष्य प्राणी असा आहे, घडीतच हसतो, घडीतच रडतो, स्वभाव आहे माणसाचा. सुख आलं की नाचतो आणि दुःख आलं की रडतो. बघा लग्नात बापा नाचणंच नाचणं आहे, हळदीत नाचणंच नाचणं आहे. काय तर लग्न एकदाच तर होते, लग्न होते एकदाच हे खरंच आहे, पण लग्नानंतर जे काय काय होते दुःख, टेन्शन, पश्चाताप हे मात्र बार बारदा येते मग वाट्याला, नाही का? म्हणून सुख आलं म्हणून नाचू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. तर मनाचा समतोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे, टिकवता आला पाहिजे. त्याला उपेक्षा भाव म्हटलेला आहे भगवंताने, उपेक्षा भाव. परंतु याच्यात असंही नाही आहे, मी मगाशी जे म्हणालो जसं भगवंताने कोणते उदाहरण आपण देऊ शकतो हे समजून घेण्यासाठी उपेक्षा भाव कशाला म्हणतात. एक तर भगवंताने त्या झाडाझुडपांची अनेक उदाहरणं दिली, निसर्गातलेच उदाहरणं दिली भगवंताने. भगवान म्हणतात जसे 3 ऋतू आहेत नाही का. आता सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळा संपल्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळा संपल्यानंतर उन्हाळा येतो. किती हुशार आहात तुम्ही. तर भगवान म्हणतात की जेव्हा उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यामध्ये सगळे झाडांचे पानं गळून पडतात, काही काही झाडं सुकून जातात, डोंगर विरान होतात, ओस पडतात, म्हणजे त्याच्यावरती गवत वगैरे काही नाही. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर जणू काही हिरवी शाल पांघरली आहे असं लोक म्हणतात, पेपरमध्ये लिहून येते, फलाण्या फलाण्या डोंगराने हिरवी शाल पांघरली आहे. म्हणजे ते हिरवगार दिसते बघा डोंगर सगळीकडे, सगळीकडेच गवत, झाडं फुलतात, खिलतात. उन्हाळ्यात असं वाटते की या झाडाला पान नाही, फूल नाही, काही नाही. आणि जसाही पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे हिरवगार दिसते आपल्याला. पशु खुश, पक्षी खुश, प्राणी खुश. चांगला पाऊस पडला तर माणसं खुश, जास्त पडला तर माणसं दुःखी, आणि कमी पडला तरी माणसं दुःखी. माणसाचं गणित अलग आहे जरा. पण पशु पक्षी जे काही आहेत या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खुश राहतात.
भगवंतानं त्याचं उदाहरण दिलं. एखादं झाड असेल, त्याची पानं एक काळ येतो की ती गळून पडतात, परंतु ते झाड तसंच उभं राहते. आणि काही दिवसानंतर पावसाळा हिवाळा आला की अजून त्याला पानं येतात, अजून ते बहरते, फुलते, फळते. भगवान म्हणतात निसर्गाकडून हा गुण माणसाने घेतला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. बघा तुम्ही, रडत बसते का एखादं झाड? नाही रडत. आंब्याचे आंबे तोडले आणि कसे काय तोडले आमचे आंबे असं म्हणते का एखादा आंबा? बिलकुल नाही. तेवढ्याच प्रेमानं पुढल्या वर्षी पुन्हा बहरते, पुन्हा त्याला फळं येतात आणि आपण फळं खातो. फुलाचं झाड एखादं रडत बसते का? कसं काय तोडलं माझं फूल, पाणी टाकलं नाही, काही नाही, येता इथे पाणी टाकलं नाही, काही नाही, पाहिलं नाही, देखरेख केली नाही, गवत काढलं नाही, काही नाही, आणि येताना फुलं तोडून नेता आणि फुकटचे फुलं वाहता असं म्हणते का झाड एखादं? फुकटचे फुलं तर वाहू नये. मी तर सांगतो भगवंताला, कुणाला फुकटचे फुलं वाहू नका, हे पण मी सांगत असतो. का? समजा ही वस्तू आपली नाही, ही घेतली तर कोणतं कर्म झालं? चोरीचं कर्म झालं. मग चोरीचं कर्म पुण्य कर्म आहे की पाप कर्म आहे? करायला चाललो पुण्य आणि चोरून आणले फुलं. तर त्यामुळे विकतचे आणाव 10-5 रुपयाचे. भगवंतावर खरंच श्रद्धा असेल तर विकतची मेणबत्ती आपली आणाव, आपण लावाव. दुसऱ्यानं आणलेल्या मेणबत्त्या पेटवण्यात काय अर्थ? मोठेपणानं लावायच्या दुसऱ्यानं आणलेल्या मेणबत्त्या, मोठेपणानं वाहायचे दुसऱ्यानं आणलेले फुलं. दिले नाही काही नाही, आपल्याला दिल्यावर गोष्ट वेगळी हो, पण दिलेच नाही आपल्याला. तर हे सांगतो यासाठी की निसर्गामध्ये उपेक्षा भाव असतो, तसा मनुष्यामध्ये देखील उपेक्षा भाव असायला पाहिजे. परंतु माणसाचं तसं होत नाही. माणसं रडत बसतात आणि पुन्हा हसतात. मी नेहमी सांगतो की बघा, पोरगा झाला, मिठाई वाटतात, आनंद व्यक्त करतात, आणि तोच पोरगा मोठा झाला आणि बरोबर राहत नाही की मग रडत बसतात. उपेक्षा भाव आहे का मग त्याच्यामध्ये? नाही आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये बघा, मनासारखं झालं की खुश आणि मनाच्या उलट झालं की दुःखी. तर भगवंतानं उपेक्षा भाव जो सांगितलेला आहे, तर भगवान म्हणतात की एखादा दारुडा आहे. उपेक्षा भाव समजून घेऊ आपण उदाहरणाने. आता एखादा दारुडा आहे आणि एखादा सज्जन माणूस आहे, सिलवान माणूस आहे, तर त्याला त्याची दया आली पाहिजे, त्याला त्याची करुणा आली पाहिजे. एखादा माणूस वाईटाकडे चाललाय, नुकसान होत आहे, एखादी स्त्री आहे, पुरुष आहे, कोणी पण आहे, वाम मार्गाला लागलेला आहे, तर तिथे आपण जर म्हटलं की नाही मी भगवंताचा उपेक्षा भाव पाळतो, मला काय करायचं त्यांच्यावर? भगवान म्हणतात त्याला निर्लज्जपणा म्हणतात. मग आपल्या समोर कुणाचं तरी अहित होते आणि आपण म्हणतोय की मी उपेक्षा भाव ठेवून राहतो आहे, तटस्थ आहे, मला काही देणं घेणं नाही आहे, तर तो उपेक्षा भाव होऊ शकत नाही. भगवंत म्हणाले तो निर्लज्जपणा आहे. आपल्या समोर कुणाचं तरी अहित होत असेल तर आपण तशा प्रकारे भाव मनामध्ये बाळगणं, त्याला उपेक्षा भाव म्हणत नाहीत. तर एखादा दारुडा व्यक्ती आहे किंवा वाममार्गाला लागलेला एखादा व्यक्ती आहे, तर त्याला आपण समजून सांगितलं पाहिजे, त्याला पुन्हा पुन्हा समजून सांगितलं पाहिजे. भलेही तो आपल्याला दुश्मन म्हणेल, समजेल, मानेल, शिव्या देईल, आपल्याला रागावेल आपल्या बाबतीत, पण भगवान म्हणाले तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या शिवीगाळीबद्दल उपेक्षा भाव ठेवला पाहिजे, तुम्ही त्याच्या हिताचीच भावना ठेवली पाहिजे. त्याला उपेक्षा भाव म्हटलेला आहे भगवंताने. मी मागे पण सांगितलं तुम्हाला, भगवान जेव्हा भिक्षाटनासाठी चालले होते तेव्हा भगवंताकडे पाहून एक माणूस थुंकत होता, शिवीगाळ देत होता, थुंकत होता, शिव्यागाळ करत होता. भगवान बुद्ध एक नाही, दोन नाही, त्याला काही बोलले नाही. भगवान बुद्धाने भिक्षाटन घेतलं, भिक्षा मागितली, भोजन घेतलं. तो माणूस सारखा भगवंताच्या पाठीमागे थुंकत होता, शिवीगाळ देत होता, थुंकत होता, शिवीगाळ देत. भगवान बुद्ध प्रतिक्रिया देत नव्हते. मग भगवंताने भोजनासाठी एका ठिकाणी थांबून भोजन ग्रहण केलं आणि भोजन वगैरे ग्रहण केल्यानंतर, हात वगैरे धुतल्यानंतर
भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहतात. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो जो इसम असतो तो भगवंताला म्हणतो की हे महाशय, मी आत्तापर्यंत आपल्याला शिव्या देत आलो आहे, आपल्याकडे पाहून थुंकत आलो आहे, परंतु तुम्ही साधं मला विचारलं देखील नाही की का म्हणून शिव्या देत आहेस, का म्हणून थुंकत आहेस. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तू जे थुंकत आहेस, माझ्याकडे पाहून थुंकत आहेस असं जे तू म्हणत आहेस, तर मी तर पाहिलंच नाही की तू माझ्याकडे पाहून थुंकत आहेस. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तू मला शिव्या देतो आहेस असं तू म्हणत आहेस, परंतु मला माहिती आहे की मी कुणाचंही वाईट केलं नाही आहे. मग मी जर वाईट केलं नाही आहे तर तू जे शिव्या देत आहेस ते मलाच देतो आहे हे मी मानून घेतलेलं नाही आहे. मी अपराधीच नाही आहे, मी कुणाचं नुकसानच केलं नाही आहे, मी कुणाला शिवीगाळ केली नाही आहे, मी कुणावर रागावलो नाही आहे, मी कुणाची हानी केली नाही, तर माझं मन मला कसं म्हणेल की ह्या शिव्या तुला देत आहे. बरोबर आहे. आपण जर अपराधी आहोत तर आपल्याला वाटते मग शिव्या देतो का तू, शिव्या देते का तू, भांडते का तू, भांडतो का तू, असं तेव्हा म्हणू आपण की जेव्हा आपण अपराध केलाय. तर मग भगवान बुद्ध सांगण्यासाठी भगवान बुद्ध त्याला म्हणतात किंवा तुझ्याकडे पाहुणे वगैरे येतात का, तर तो म्हणतो हो. तर त्याला भगवान म्हणतात की समजा पाहुण्यांनी निरोप पाठवला की आम्ही येणार आहोत सकाळी संध्याकाळपर्यंत, आणि नेमकं संध्याकाळी पुन्हा निरोप पाठवला की आमचं येणं रद्द झालंय, मग तू पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी पाहुणचार करशील की नाही. तर तो म्हणतो हो, पुरणपोळीचं जेवण करेल, पुऱ्या करेल, काय काय जे जेवण असेल ते करेल, परंतु नेमकं वेळेवर पाहुण्यांनी निरोप पाठवला की आमचं येणं शक्य नाही, तर जो स्वयंपाक तू तुझ्यासाठी त्या पाहुण्यांसाठी बनवलेला आहे त्याचं तू काय करशील. मला जेवढं लागेल तेवढं खाईल, माझ्या घरच्यांना जेवढं पाहिजे तेवढं खाऊ. मग भगवान त्याला म्हणतात की तू ज्या शिव्या दिल्या, तू जे थुंकलायस, मला ते लावून घेतलंच नाही. मग जर मला लावून घेतलं नाही तर तू दिलेल्या शिव्या त्या तुझ्यापाशीच आहेस, तूच त्याचा मालक आहेस. म्हणजे हे एक उदाहरणासाठी म्हणून सांगितलेलं आहे की हे असं होताना देखील भगवान बुद्धांनी उपेक्षा भाव ठेवलेला आहे. तिथे सांगण्याचं तात्पर्य भगवंतांनी उपेक्षा भाव ठेवला की आपल्याला हे लागू होत नाही आहे किंवा आपण ह्याचा भागीदार नाही आहोत, आणि म्हणून तो उपेक्षा भाव आहे. तुम्ही अंगुलीमालाची कथा वाचली असेल, ऐकलंय अंगुलीमालाबद्दल. बघा, अनेक लोक सांगतात भगवंताला की भगवान तिकडे जाऊ नका. बरोबर आहे, पण तरी देखील भगवान बुद्ध तिकडे जातात. अंगुलीमाल भगवंताला रागावतो, काय काय बोलला असेल, पण भगवान बुद्धांनी त्याच्याबद्दल उदारमत ठेवून, करुणेचा भाव ठेवून, दयेचा भाव ठेवून, आणि तो जो शिव्या देत होता किंवा रागावत होता त्या बाबतीत उपेक्षा भाव ठेवून त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि त्याला दुःखातून मुक्त केलं. अशा प्रकारचा उपेक्षा भाव आपण आपल्या मनी बाळगला पाहिजे. बऱ्याचदा चढ उतार जीवनामध्ये येत राहतात, प्रत्येकाच्या बऱ्या वाईट गोष्टी घडत राहतात. जिंदगीभर आपल्या मनासारखंच सगळं होत नाही. आपण आज मालक आहोत, चाबी आपल्या हातात आहे, उद्या चाबी दुसऱ्याकडे जाते आणि आपल्याला म्हणावं लागते बाबू मला दवाखान्यात घेऊन जातं का रे. बघा तुम्ही, घराघरामध्ये असंच आहे. म्हणजे एक दिवस असतो की आपण मालक, चाबी आपल्याकडे, आणि घर तेच, तिजोरी तेच, चाबी तेच, परंतु परिस्थिती बदलते आणि मग आपण आपल्या पोरीला जे कोणी घरात असेल त्यांना म्हणतो बा दवाखान्यात घेऊन जातं का मला. अगोदर आपण गाडी चालवतो, एक अवस्था येते गाडी चालवू शकत नाही, बॅलन्स हुकलेला असते सगळं, मग आपल्याला बाजूला बसावं लागते, दादा बाळा चालतो का जरा मला घेऊन कुठेतरी. ही जी परिस्थिती आहे चढ उताराची जीवनातील त्या चढ उतारामध्ये देखील आपल्याला उपेक्षा भाव ठेवता आला पाहिजे. रडत बसणे, भगवान बुद्ध म्हणाले ही शहाणपणाची गोष्ट नाही आहे. रडत बसणे, पश्चाताप व्यक्त करणे
हे काही कामाचं नाही आहे. उपेक्षा भाव ठेवता आला पाहिजे. परिस्थिती बदलत असते, सगळेच दिवस तर सारखे नाही आहेत ना. म्हणून तर भगवंताने प्रत्येकाला उपदेश करताना सांगितलं आहे, म्हणून जमिनीवर चाललं पाहिजे. आपण जर हवेत चालू, जेव्हा कधी जो कोणी हवेत चालण्याचा प्रयत्न करेल, तर जे कोणी हवेत असतात ते खाली पडू शकतात, आणि जे जमिनीवर असतात ते खाली पडू शकतात का? बघा तुम्ही, गणित सोपं आहे. म्हणून उपेक्षा भाव. नाही तर याला हिनव त्याला हिनव, त्या दिवशी सांगितल्यानुसार आमची बरोबरी करू शकता का तुम्ही, तू आमची बरोबरी करू शकतं का, शक्य का, काय 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 याच्यात जिंदगी चालली. अशीच भगवंत म्हणाले की सगळी परिस्थिती सारखी नाही. आज जे आहे ते उद्या नसणार आहे. या शरीराच्या बद्दल सुद्धा, सौंदर्याच्या बद्दल आम्रपालीला सुद्धा देखील भगवंताने उपदेश करताना उपेक्षा भाव सांगितला. ज्या आम्रपालीचा शरीर सौंदर्याबद्दल तिच्या स्वतःच्या जो आसक्तीचा भाव होता, त्याबद्दल तिला जो गर्व होता, भगवान बुद्ध तिला पण सांगतात की हे सगळं बदलणार आहे. सगळं काही बदलणार आहे. काल जे होतं ते आज नाही आहे, आणि आज जे आहे ते उद्या नसणार आहे. हाच तर निसर्गाचा नियम आहे. हाच निसर्गाचा नियम आहे. याला कोणी बदलवू शकत नाही. म्हणून भगवान म्हणाले आपण आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला दुसरे लोक नाही बदलू शकत. आपल्याशिवाय बदलू शकतील का? आपल्याला आपल्याशिवाय कोणी बदलू शकत नाही. आपण जेव्हा ठरवू तेव्हा आपणच आपल्याला बदलवू शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की स्वतःला उपेक्षा भावामध्ये ठेवलं पाहिजे. एकदाची दुसरी कथा अशी आहे. सारीपुत्त जे होते भगवंताचे अग्रश्रावक, एका ठिकाणी ते भोजन दानासाठी गेले एका भगिनीकडे. भगवंताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक भगवंताला भोजन दान देत होते. राजे, महाराजे, मिडल क्लासवाले, गरीब लोक श्रद्धापूर्वक भोजनदान देत होते. जेव्हा भगवान नसायचे तेव्हा भिक्खूंना पण बोलविल्या जायचं. तर सारीपुत्ताला आणि भिक्खू संघाला एकदा एका भगिनीने आपल्याकडे भोजन दानासाठी बोलवलं. तिचा जो पती होता तो व्यापारी होता, आणि तो व्यापारानिमित्त बाहेर गेला होता. मग सारीपुत्त भंतेजी आले आणि भोजन ग्रहण करत होते. भोजन घेत असताना त्या भगिनीची एक दासी, एक मैत्रिणी येते आणि भोजन वाढताना तिच्या कानामध्ये सांगते की ताई, तुझे पती अपघातामध्ये गतप्राण झाले. आता ती काही अशी सर्वसामान्य बाई नव्हती. ती बुद्धाची उपासिका होती. तिच्या मनात त्रिरत्नांच्या बद्दल श्रद्धा होती. धम्माचा तिचा अभ्यास होता आणि धम्माचं आचरण करत होती. अभ्यास म्हणजे असा पुस्तकी नाही, तर धम्माचा प्रॅक्टिकली अभ्यास होता तिचा. तर मग तिने ते ऐकलं. आता सारीपुत्त जे होते ते अर्हत होते, आणि अर्हताला सुद्धा परचित्त ज्ञान प्राप्त होते. समोरच्यांची मानसिकता, चित्ताची अवस्था त्यांना प्राप्त होऊ शकते. 6 बिंजण्या ज्या सांगितलेल्या आहेत. तर मग सारीपुत्त अर्हताने ते ओळखलं. पण सारीपुत्ताने पाहिलं की आता तिच्या मनाची अवस्था काय आहे. सर्वसामान्य स्त्री असती, या 8 लोक धर्मात रमणारी स्त्री जर असती, तर तिनं ते जेवणन खावणन काय, भोजनदानन काय, ते सोडून दिलं असतं. हातपाय जमिनीवर टाकून दिले असते आणि वरडू वरडू क्रंदन केलं असतं. रडत बसली असती, आक्रोश केला असता. पण ती त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवणारी आचरणिक उपासिका होती, म्हणून ती काही रडली नाही. सारीपुत्ताने पाहिलं आणि भोजनानंतर सारीपुत्ताने तिचं कौतुक केलं. तिला उपदेश केला. तिला अनित्य धर्म समजून सांगितला. तिचा उपेक्षा भाव जो होता तिच्या मनामध्ये, त्याचं कौतुक केलं. आणि पुन्हा तिला आठवण करून दिली भगवंताच्या उपदेशाची, की जर कोणी गेलं तर आपण रडलो काय, आपण क्रंदन केलं काय, आपण आक्रोश केला काय, आपण धायमोकलून रडलो काय, त्याचा काही परिणाम त्या गेलेल्या व्यक्तीवर होणार नाही. पण आपल्यावर मात्र त्याचा परिणाम होणार. आपण जेव्हा रडतो, जेव्हा टेन्शन घेतो, जेव्हा क्रंदन करतो, जेव्हा ओरडतो,
तेव्हा बघा मनाची अवस्था जी असते ती फार वाईट असते, त्याचा आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणून भगवंतांनी तर धम्मात असं सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती गेली तर ते आपण तर पहिली गोष्ट स्वीकारलं पाहिजे, कारण तो मृत्यू आहे. आज कोणी जाईल तर उद्या आपण जाऊ, हे सगळं निश्चित आहे, ठरलेलं आहे. म्हणजे मृत्यू तर निश्चितच आहे, जीवन हे अनिश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे त्या सारीपुत्त भंतेजींनी त्या स्त्रीला भगिनीला समजून सांगताना सांगितलं की जीवन हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. जे जे म्हणून कोणी इथे जन्मास येतात ते एक ना एक दिवस मृत्यूस कारणीभूत ठरतातच. तो मी असेल, तुम्ही असाल किंवा अजून कोणी असेल. झाडाला लागलेलं पान, झाडाला पानं लागतात, झाडाला लागलेलं पान ते कधी गळून पडेल हे कोणीतरी सांगू शकेल का? झाडाला लागलेला मोहर म्हणजे फुलं, फळं येण्याच्या अगोदरचा बहर, तर त्या बहरात असताना फळं पडतील की असे मुगा एवढे झाल्यानंतर पडतील, की आवळ्या एवढे झाल्यानंतर पडतील, की परिपक्व झाल्यानंतर पडतील, की अपरिपक्व असताना पडतील, की अर्ध पिकलेले असताना पडतील, का पाडाला आल्यानंतर पडतील, का पूर्ण पिकल्यानंतर पडतील, का पिकून त्या झाडालाच नासल्यावर पडतील, का पक्ष्यानं खाल्ल्यानंतर पडतील? हे कोणीतरी सांगेल का? सांगू शकतो का? नाही सांगू शकत. हेच तर जीवन आहे. मग आपल्या बाबतीमध्ये तेच घडते. म्हणाले भगवान बुद्ध सारीपुत्त त्या भगिनीला समजून सांगताना की ह्या जीवनामध्ये उपेक्षा भाव आपल्याला बाळगता आला पाहिजे, मनाचं संतुलन आपल्याला राखता आलं पाहिजे. कधी मनासारखं होते, कधी मनाच्या विरुद्ध होते. कधी प्रिय लोक आपल्याला सोडून जातात, तर कधी अप्रिय लोक आपल्या समोर येतात, नाही का? कधी मुलगा जाते तर कधी मुलगी जाते, कधी जवान जाते तर कधी लहान जाते, कधी पती जाते तर कधी पत्नी जाते. कुणाचा पती तरुणपणामध्ये जाते, कुणाची बायको तरुणपणामध्ये जाते, नाही का? कुणाचा एकुलता एक मुलगा जाते, कुणाची मुलगी, कुणाचा नातू, कुणाची नात. अनेक लोक जाणारे आहेत. चांगलेही जातात, वाईटही जातात, ज्ञानीही जातात, अज्ञानीही जातात, परिव्राजक जातात, संन्यासी जातात, भिक्खू जातात, अर्हत जातात, बुद्ध जातात. इथे कोण राहिलेला आहे कोणी? आणि भगवान बुद्ध मग या अनित्य अनंत लक्षण जे सांगितलं भगवंतानं, अनित्य, अनात्म आणि दुःख, हे जे तीन सिद्धांत भगवंताने, जे विशिष्ट प्रकारचे सिद्धांत आहेत बौद्ध दर्शन शास्त्रामध्ये, अनित्य, अनात्म आणि दुःख, हे विशिष्ट सिद्धांत आहेत भगवंतानं या सृष्टीच्या संदर्भामध्ये, या संसाराच्या संदर्भामध्ये मांडलेले. आणि भगवान म्हणतात या तीनही सिद्धांतातून आपण हे जीवन यापन करत असतो. या भवचक्रामध्ये जीवन जगत असताना हे तीनही तत्व सिद्धांत आपल्या वाट्याला येत असतात. जग हे अनित्य आहे, अर्थात हे जग ही अनित्य आहे, हे जीवन अनित्य आहे, आणि मी आणि माझं म्हणण्यासारखं इथे हकीकतमध्ये काही नाही. मी आणि माझं म्हणण्यासारखं काय आहे? काहीही नाही आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले की जग दुःखाने ग्रासलेलं आहे, त्यामुळे एक तर तुम्ही दुःखीही नका राहू आणि एक तर फारही आनंद व्यक्त करत बसू नका. कारण आनंदी जेव्हा जेव्हा असाल तेव्हा थोड्या वेळानंतर जेव्हा तुम्ही तो आनंद तुमचा संपून जाईल तेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा तेव्हा ते दुःखही कायमचं नाही आहे. थोड्या वेळानंतर जेव्हा सुख आलं तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल. मी नेहमी सांगतो लोकांना, जे सरणावर धाय मोकलून रडतात तुम्ही त्या लोकांकडे पहा. जर तुम्हाला वस्तुस्थिती पाहायची असेल तर, हकीकत या जीवनाची पाहायची असेल तर, नेहमी सांगतो लोकांना मी, लोक खूप रडतात प्रिय लोक जेव्हा जातात तेव्हा, परंतु एवढाही कोणी अतिरेक करत नाही हकीकतमध्ये की त्या सरणावर उडी घेऊ म्हणून. प्रिय असतात लोक, गेल्यावर दुःखच होते, तो काही विषयच नाही. त्या भावना आहे, ते इमोशन्स आहे, पण त्या भावना देखील, ते इमोशन्स देखील परमनंट नाही आहे, चेंजेबल आहे, परिवर्तनशील आहे. हेच तर सांगितलं भगवंताने. कारण आपणच आपल्याला प्रिय आहोत. हे बाहेरचं जे काही प्रिय पण वाटते आपल्याला
ते तात्पुरत्या स्वरूपातलं प्रियपण आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी उपेक्षा भाव जीवनामध्ये जर आपण बाळगत राहिलो तर मग चुटचुट करायची वेळ येत नाही. उपेक्षा भाव जर ठेवलात, चुटचुट करणं समजतं ना तुम्हाला? हुशार आहात तुम्ही. चुटचुट करणं म्हणजे आत्ता खुश होते आणि काहीतरी झालं, अर, हे चुटचुट करणं. अरे रे रे असे करतात लोक. तर हे चुटचुट करणं जे आहे हे उपेक्षा भाव जो आहे त्याचा अभाव असणे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे की उपेक्षा भाव जर बाळगला, यांनी मला मारलं, यांनी मला रागावलं, यांनी मला शिवीगाळ केली ना, असं कुठं असते काय आणि तसं कुठं असते काय, कोणीच गाठी मारून ठेवू शकत नाही जर उपेक्षा भाव बाळगलात. कारण आज जे वाईट आहेत ते उद्या चांगले बनू शकतात आणि आज जे चांगले आहे ते उद्या, निसर्गाचा नियम आहे. हे कोणाला लागू होत नाही असं काय गणित आहे का? बघा तुम्ही. एक काल परवाला फोन आला, एक अशीच भगिनी फोनवर रडत होती. रोज फोन बापा त्या यूट्यूबमुळे ते ग्रेट हॅपीनेस जाते लोकांपर्यंत आणि आपलं प्रवचन थोडंसं ते लोकांना आवडत असेल काही. तर मग एका भगिनीचा फोन आला आणि ती रडत होती. मी म्हटलं बा काय झालं ताई? ते म्हणे बा माई पोरगी आहे म्हणे एक, आणि पोरगी बाहेर आहे म्हणे. बाहेर म्हणजे बाहेर? हां. तर म्हटलं तर चांगली गोष्ट आहे, बाहेर आहे तर शिकत असेल वगैरे, जॉब करत असेल. ते म्हणे हो, पण लय त्रास देते म्हणे. म्हणते टाकून बोलते म्हणे, अपमान करते म्हणे, आईला आई समजत नाही म्हणे. आता तुम्हाला कुणाला अनुभव येत असेल तर ती झाकली मूठ आहे आता प्रत्येकाची. प्रत्येकाची झाकली मूठ आहे नाही का? उघडू शकत नाही ती 1.25 लाखाची, 1.5 लाखाची, 2 लाखाची, काय जे असेल ते उघडू थोडी शकतो. त्या दिवशी मी सांगितलं ना, रिकाम कौतुक सोयरे पाहायला आले पोरीला पोराला, किंवा आपण पोरगी पाहायला गेलो कोणाची, किंवा आपल्या पोरीला पोरगा पाहायला आला तर बापा कौतुक म्हणाल की असं की जणू काय खरंच यांच्या पोरासारखा कोणाचाच पोरगा नाही, असं एवढं कौतुक करतात लोक. बापा पोरीचं कौतुक करायचं तर बापा असं कौतुक की जणू काही पोरीसारखी खरंच कोणती पोरगी नाही की काय, खालची मान वर करत नाही वगैरे वगैरे. पोरगा पण असा की बोलत नाही, कोणाच्या आदात नाही, मधात नाही, अभ्यास करत बसते वगैरे वगैरे, बोलत नाही जास्त. आणि फुगा फुटला एक दिवस मग काय. तर त्या भगिनीला पण मी समजून सांगितलं, ताई आई, मी म्हटलं असं होते पण एकसारखी अवस्था राहत नाही, माणसं बदलत असतात. अंगुलीमालाचा जर पुन्हा अहिंसक बनू शकतो, भिक्खू बनू शकतो नाही का. तर हे तत्व, हा उपदेश भगवंताचा ध्यानात ठेवला पाहिजे. आपण सगळे दिवस सारखे नसतात. आणि जर यदा कदाचित, मी तर नेहमी सगळ्या म्हाताऱ्या आयांना बाबांना तर नेहमी सांगतो मी की जर यदा कदाचित तुमचा पोरगा तुमचा झाला नाही, आपण आहे ना इथंच तर आपण. आणि खरंच सांगतोय तुम्हाला, आपण आहे ना. भगवंतानं तर सांगितलं, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथात लिहिलं की तुम्ही भिक्खूला आपल्या पुत्रासमान समजा, भिक्खूला आपल्या भावासमान समजा. बरोबर का नाही? आणि समजलं पाहिजे, अंतःकरणातून समजलं पाहिजे. जर तुम्ही आता मला सांगा आपलं काय नातं आहे असं खरं पाहिलं तर, कोणाला आई, कोणाला बाबा, कोणाला ताई, कोणाला काय जे असेल ते बघा तुम्ही. अटॅचमेंट तर बघा. आता इथे आल्यापासून तुमच्यातला ज्यांचा कोणाचा बघा जीव आहे का नाही, थोडाफार तर लागला असेल. इमोशनल अटॅचमेंट जर आपण पाहिली तर आहे ना ती इमोशनल अटॅचमेंट. आणि अशीच होत नाही इमोशनल अटॅचमेंट. तर विचारांचं जी काही देवाणघेवाण आहे किंवा आचरणाची जी काही बाजू आहे ती जेव्हा आपल्याला लक्षात येते, आपल्या अपेक्षा पूर्ण करणारं आचरण एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा घडते तेव्हा आपला सुद्धा त्या व्यक्तीमध्ये जीव जातो, निर्माण होतो. तर हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला की कशीही जरी परिस्थिती आपल्या वाट्याला आली, वाईट परिस्थिती येऊ नये कुणाच्या वाट्याला, पण यदा कदाचित वाईट परिस्थिती कुणाच्या वाट्याला आली तर खंगून जाऊ नये, हताश होऊ नये, धीर सोडू नये. सगळे दिवस सारखे नसतात, या गोष्टीवर भगवंताचा विश्वास ठेवला पाहिजे. अशीच एक स्टोरी सांगतो तुम्हाला. एकदा एक राजा
राजा पण कंगाल बनू शकतो आणि कंगालाचा राव बनू शकतो. हे तुम्ही ऐकलं असेल नाही का? कंगालाचा राव बनू शकतो, रावाचा कंगाल बनू शकतो, गुलाम मालामाल होऊ शकतात. हे काय मोठ्याच्या मोठे उदाहरण आहे. गुलाम मालामाल होऊ शकतात. गुलामच तर होतो, स्वीकारा अथवा न स्वीकारा, पण गुलामच तर होतो. जोहार वाड माय बाप हेच तर होतं वाट्याला. खुळखुळाची काठी तर होती. तुम्ही तुमच्या वडिलांनी कोणीतरी जे बुजुर्ग आहेत त्यांनी ते पाहिलं असेल, अनुभवलं पण असेल. असं पाणी टाकत होते लोक नाही का? तो एक काळ होता आणि हा एक काळ आहे. तो मागणारा काळ होता आणि आता देणारा काळ आहे. बदलले की नाही दिवस? हा निसर्गाचा नियम भगवंताने सांगितलेला आहे. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये उपेक्षा भाव बाळगला पाहिजे. परिस्थिती बदलणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर राजा होता आणि राजा अनेक लोकांबरोबर युद्ध करत होता. पण एकदा परिस्थिती अशी आली की त्या राजाला समोरच्या राजाने हरवलं. सगळे सैनिक मारून टाकले. त्याची धन दौलत जे काही आहे ते आपल्याकडे घेऊन घेतलं समोरच्या राजाने. हा राजा जीव मुठीत धरून धावत सुटला, पळत सुटला. या गावावरून त्या गावावर जा, त्या गावावरून या गावावर जा. मग जाता जाता तो जेव्हा राजा होता तेव्हा तो धार्मिक होता. तर तेव्हा त्याला एकदा तपस्वी भेटला होता आणि हा जरा कौटुंबिक गोष्टींमुळे टेन्शनमध्ये होता. आता राजा असो का कोणी असो, कौटुंबिक टेन्शन कोणाला नाही? प्रत्येकाला टेन्शन आहे. तर मग या राजाला कौटुंबिक काही टेन्शन असेल आणि प्रजेच्या संदर्भात किंवा दुश्मनांच्या संदर्भामध्ये जर टेन्शन होतं, तर तपस्वी जो भेटला तर तपस्वीला त्या राजाने सांगितलं की महाराज, माझ्याबरोबर काही गोष्टी बऱ्या वाईट घडत आहेत, जरा काहीतरी गुरुमंत्र मला द्या. मला वाटत आहे माझ्या जीवाला धोका आहे, तर यातून बाहेर पडण्यासाठी मला काहीतरी युक्ती, काहीतरी मंत्र, गुरुमंत्र द्या. ते तपस्वी चांगले विद्वान ज्ञानी पंडित होते, तपस्वी होते. तर त्यांनी मग एक डब्बी घेतली त्यांच्याकडची. त्या डब्बीमध्ये एका पानावर एक मंत्र लिहिला आणि त्याच्याकडे डब्बी राजाकडे दिली आणि राजाला सांगितलं की बघ, पूर्ण वेळ जीवन जगताना पूर्ण वेळ ही डब्बी तुझ्याकडेच राहील, याची खबरदारी घे. आणि जेव्हा कधी तुला असं वाटेल की आता माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आता मी मरणार आहे, आता माझा जीव जातो, असा प्रसंग परिस्थिती जेव्हा तुझ्यावर ओढवेल तेव्हाच फक्त ती डब्बी खोलायची, उघडायची. अन्यथा एरवी उघडायची नाही. नाही तर उघडू पाहशील तर मग मंत्र चालणार नाही. विश्वास असतो. तर मग तपस्वीवर विश्वास ठेवला, त्यानं ती डब्बी घेतली ना आपल्या सोबत कायम बाळगली. मग कायम डब्बी बाळगली तर मग युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं तर आता मी सांगितल्यानुसार सगळे सैनिक वगैरे त्याचे गतप्राण झाले. एकटाच राजा राहिला आणि धावत सुटला. इकडे तिकडे, या गावला जा, त्या गावला जा. मग समोरचा जो राजा होता त्यानं सगळं काही त्याचा एरिया परिसर पादाक्रांत केला होता, आक्रमण केलं होतं, सगळं प्राप्त केलं होतं. तर मग हा एका डोंगरावर गेला जीव देण्याच्या उद्देशाने. माणसं हताश होतात कधी कधी बघा. लय लोक आत्महत्या करतात, घाटीमध्ये त्यांच्या बोड्या जातात. कोण विष पिलंय, कोणी बायकोमुळं, कोणी नवऱ्यामुळं, कोणी धनामुळं, कोणी व्याजामुळं, कोणी कर्जामुळं, नोकरीमुळं, नापास झाल्यामुळं, लय कारणामुळं लोक आत्महत्या करतात. विष पिते, पंख्याला लटकते, काय काय. भगवान बुद्धांनी आत्महत्या सुद्धा पाप कर्म सांगितलेलं आहे. आत्महत्या करणं चांगलं नाही म्हणाले भगवान बुद्ध. कुशल कर्म नाही, ते अकुशल कर्म आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला परिणाम भोगावा लागतो, हे भगवंताने सांगितलं. आत्महत्येचा निषेध केला भगवंताने.
आणि मग तो राजा डोंगरावर गेला. जीव देण्याच्या हेतूनं राजाने विचार केला की डोंगरावरून उडी मारून देऊ आणि मरू आपण. तलवारीनं मरण्यापेक्षा, शस्त्राने मरण्यापेक्षा, किंवा त्यावेळेसच्या ज्या शिक्षा होत्या, हातपाय सोलायचे, चामडी सोलायची वगैरे वगैरे, डोळ्यामध्ये काहीतरी टाकायचे. तर राजाला वाटलं बा आता हे नको, उडी मारू डोंगरावरून आणि आपण मरून जाऊ. गेला डोंगरावर. सैनिक याला शोधण्यासाठीच होते दुसऱ्या राजाची, तर ते मागावरच होते याच्या. मग राजा गेला एका, तर असे मोठमोठे दगड होते आणि त्या दगडाच्या बाजूला थोडीशी जागा होती उभं राहण्यासाठी की जिथून उडी मारता येईल. मग राजा त्या तिथे दगडाच्या आड गेला. आता उडी मारायचा विचार केला, पण त्याच्या लक्षात गोष्ट आली, तपस्वी त्याला आठवला आणि त्यानं ती डब्बी काढली. आता जीव तर देऊ लागलो बा आपण. तर डब्बी उघडली. त्या डब्बीत जे जे पान होतं, पत्ता होता, काय जे असेल ते, आणि त्याच्यावर लिहिलं होतं, ही वेळ पण बदलेल, ही वेळ पण बदलेल. वाटत नाही का तुम्हाला खरंच हे? बघा तुम्ही, वेळ बदलते की नाही? अहो वेळ बदलतेच. घड्याळावर 3 वाजले होते प्रवचन सुरू असताना, वेळ बदलली, 4 कडे गेला काटा. केव्हा गेला समजलं पण नाही आपल्याला, नाही का? आपण जरी थांबलो तर ते थांबेल का वेळ? तर वेळ बदलत असते. म्हणून भगवंताने सांगितलं की उदास राहू नका दुःख वाट्याला आल्यानंतर, आणि सुख वाट्याला आल्यानंतर नाचत बसू नका. कारण नाचणे तुम्हाला दुःखात ओढवू शकते आणि दुःख तुम्हाला आनंदही देऊ शकते पुढे चालून, बरोबर? आणि त्यामुळे हा उपेक्षा भाव जो आहे हा सदैव आपल्या चित्तामध्ये असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आपणास ज्या सांगितल्या महामंगल सूक्तामध्ये, हा संदर्भ भगवंताचा आहे, पुठ्ठस्स लोक धम्मेहीचा. तर भगवान म्हणतात व्यवहारिक जीवन जगत असताना देखील जेव्हा कधी हे 8 लोक धर्म आपल्या वाट्याला येतील, तेव्हा तेव्हा मनाची जी भावना आहे, अवस्था आहे, ती आपण ढळू द्यायची नाही आहे. एकदा नापास झाला IAS ची परीक्षा देत असताना पुन्हा चान्स आहे. अहो कितीतरी IAS ऑफिसर तुम्ही बघा त्यांचा इंटरव्ह्यू, ते सांगतात आम्ही पहिला 1दा 2दा 3दा नापास झालो म्हणतात आणि नंतर ऑफिसर आहे. हे निवडणुकीत निवडून येणारे लोक काय एकदाच बनतात का? काय जे बनतात ते पण पडत असतात, नाही का? तुमच्या जीवनातले सुद्धा चढ उतार, गरिबी श्रीमंतीचे पण येतात. श्रीमंती होती, गरिबी येऊ शकते, गरिबी आली, श्रीमंती येऊ शकते. आता मी तुम्हाला सांगितलं की आपण जरी मालामाल असलो तरी एक वेळ अशी येते की आपण गरीब असतो. सगळं काही असून देखील आपण गरीब असतो. म्हणून भगवंताने हा उपेक्षा भाव जो आहे, तर ध्यानाचा म्हणजे अध्यात्माच्या माध्यमामध्ये सुद्धा सांगताना अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण उपेक्षा भाव ठेवू तेव्हाच आपण अनासक्त होऊ शकतो, विकारमुक्त मनाची अवस्था निर्माण करू शकतो, निर्वाणाप्रत पोहोचू शकतो, दुःख मुक्तीची अवस्था आपण प्राप्त करू शकतो. आणि जर मात्र आपण आसक्ती ठेवली, उपेक्षा भाव जर ठेवला नाही, तर मात्र आपण जन्मांजन्मांमध्ये या भवचक्रामध्ये भ्रमंती आपली चालू राहील. जन्म जीवन मृत्यू, जन्म जीवन मृत्यू, जन्म जीवन मृत्यू, हे कधी संपणार नाही आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून विकार मुक्त होण्यासाठी, दुःख मुक्त होण्यासाठी समतेमध्ये समता भाव, तटस्थ भाव, संतुलित मनाची अवस्था, त्यालाच उपेक्षा भाव असं म्हटलेलं आहे. तेव्हा निश्चितपणे तुम्हाला या छोट्या छोट्या उदाहरणांवरून उपेक्षा भाव काय आहे किंवा उपेक्षा पारमिता कशी पूर्ण करू शकतो हे आपल्या लक्षात आलं असेल. हिला पारमिता म्हणजे पूर्णत्वाचं अंग, पूर्णत्वाची अवस्था म्हटलाय. हे जे काही आहे असाच अभ्यास नाही आहे, तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सगळ्या पारमिता पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. कारण बुद्धाचा धम्म हा आचरणिक आहे. आमच्यासारखे लोक तुम्हाला शिकवतील वेगवेगळ्या प्रकारे, माझ्यापेक्षाही कुणीतरी चांगलं शिकवेल तुम्हाला, तो काही विषय नाही आहे, तो विषय गौण आहे. पण आपल्याला त्याचा सारांश समजला
आणि जर तो आपण आचरणात आणला तर मात्र त्याचा लाभ आहे. लक्षामध्ये. म्हणून पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था ही आपल्याला समजावी आणि ती पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत ही पारमिता आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. उपेक्षा पारमिता. तेव्हा आज रोजी या उपेक्षा पारमितेला समजून सांगण्यासाठीची जी काही आतापर्यंत आपणास मी धम्मदेशना दिली आहे, तेव्हा या धम्मदेशनेच्या योगे आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे यासाठी मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देत आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.